एक महिला केजमध्ये दिवसभर बसून तिची चौकशी केली आणि एक महिलाला बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये दिवसभर बसून चौकशी केली. नेमके या दोन महिला कोण आहेत? वाल्मिक कराडांचं यांचा काय संबंध येतो? कारण सीआयडीने सांगितल्याप्रमाणे जवळपास 6 महिन्याचा सीडीआर वाल्मिक कराड यांचा त्यांच्या हाती आलेला आहे. त्यामुळे 6 महिन्यात त्याच्याशी कोण कोण संपर्कात होतं, कोण फोनवर होतं, काय भेटीगाठी झाल्या, काय मेसेजेसची आदानप्रदान झाली, याबद्दल माहिती असलेल्या लोकांना या ठिकाणी बोलवत आहे. चर्चा करण्याआधी मी तुम्हाला स्पष्ट हे सांगतो की सीआयडी अशा प्रकरणामध्ये अनेक लोकांना चौकशीसाठी बोलवत असतं. चौकशीसाठी बोलवलेल्या ती मीडियामध्ये त्यांचा चेहरा दिसलेल्या लोकांना आरोपी समजण्याचं कारण नाही. कारण सीआयडीने बोलवलं म्हणजे तो आरोपी असतो असं नाही. सीआयडी अनेक लोकांना बोलवत असतं, त्यांच्याकडून फरार आरोपीबद्दल माहिती घेत असतं किंवा त्यांचा काय संबंध आहे या पद्धतीची सॉफ्ट माहिती घेत असतं आणि त्यांना ते लगेच सोडून सुद्धा देत असतात. या प्रोसेसचा भाग आहे. त्यामुळे कुणाला हे आरोपी समजण्याचं कारण नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या केसमध्ये अपडेट असं आहे की वाल्मिक कराड येत्या 24 तासामध्ये सरेंडर करू शकतात. त्याविषयी सुद्धा आपण बोलणार आहोत. सुरेश, सर्वप्रथम हे की लोकांचा इंटरेस्ट आहे की नेमकं त्या दोन महिला कोण? ज्यांना बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये सीआयडीनं तपासणी केली. जवळपास दुपारी 12 वाजेपासून रात्री 8:45 वाजेपर्यंत ही चौकशी करण्यात आली आणि 8:45 वाजता आपण ज्यांचा बाईट केला त्या राष्ट्रवादीच्या युती प्रदेश अध्यक्ष संध्या सोनवणे यांची देखील 8 तास कसून चौकशी करण्यात आली. त्यामुळं नेमकं ही 8 तास कसून काय चौकशी केली यावरून देखील प्रश्न उपस्थित केला जातोय. मात्र त्यांनी देखील त्या बाईटमध्ये सांगितलं की मी एका पक्षाची पदाधिकारी असल्या कारणानं मला या सगळ्याशी संबंधित राहावं लागलं, सगळ्याशी संपर्कात जावं लागतं. आणि जर त्यांची जर राजकीय कारकीर्द बघितली आपण संध्याताईंची, तर संध्याताई या कॉलेज जीवनापासूनच विद्यार्थी प्रतिनिधी असतील, ज्याला आपण जीएस म्हणतो, जीएस पासून त्यानंतर फर्ग्युसन कॉलेजला शिक्षण झालं आणि त्याच्यानंतर पुणे विभागाची विद्यार्थी आघाडीचं देखील त्यांनी राष्ट्रवादीचं पद भूषवलेलं आहे. 2020च्या नंतरचा हा त्यांचा पॉलिटिकल प्रवास आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर अहिल्यानगरच्या त्या युवतीच्या जिल्हाध्यक्ष देखील राहिलेल्या आणि निवडणुकीच्या अगोदर त्यांना युवतीचं प्रदेशाध्यक्षपद दिलेलं होतं आणि त्यानंतर लोकसभा निवडणूक झाली, त्यानंतर विधानसभा निवडणूक झाली आणि त्या कालावधीमध्ये बीड जिल्ह्यातले जे काही पॉलिटिकल इव्हेंट झाले, ज्या काही पक्षाच्या सभा होत्या, ज्या काही मेळावे होते, छोटे मोठे जे काही पक्षाचे कार्यक्रम होते, या कार्यक्रमामध्ये आम्हाला नेहमी या ठिकाणी पाहायला मिळायचा, स्टेजवरती दिसायचा. त्यामुळे तो एक त्यांचा पॉलिटिकलीच्या दृष्टिकोनात नाही होता. मात्र सीआयडीनं काल ज्या पद्धतीनं चौकशी केली, जवळपास 8 तास कसून चौकशी केली आणि जसं की तुम्ही सांगितलं की 6 महिन्याचे वाल्मिक कराड यांचे कॉल डिटेल्स, कॉल रेकॉर्ड आणि जे काही सीडीआर वगैरे काढलेलं आहे त्या तपासामध्ये त्यांचं काही कनेक्शन आहे का, त्यांच्याशी किती कॉन्टॅक्ट झालेले आहेत, विशेष म्हणजे बँक खाते देखील सील केलेले आहेत आणि बँक खात्याच्या ट्रान्झॅक्शनवरती देखील आता सीआयडीचं लक्ष आहे. त्यामुळे त्या कालावधीमध्ये काही बँक खात्यातून काही ट्रान्झॅक्शन झालेलं आहे का या दृष्टिकोनातून चौकशी केली गेली. आणि आम्ही त्यांना काल प्रश्न विचारत असताना नेमके तुमचे प्रश्न कुठले विचारले तर त्यांनी ती एक गोष्ट सांगितली की ही गोपनीय माहिती आहे, ती आम्ही तुम्हाला पब्लिकली सांगू शकत नाहीत. मात्र 8 तास अशी कुठली गोपनीय माहिती घेतली हा देखील एक सामान्य लोकांना पडलेला प्रश्न पडलेला आहे. पण त्या इथं आल्या याचा अर्थ त्या आरोपी आहेत किंवा फार वेगळा विषय कुणी काढायला नको किंवा त्याचा संशय घ्यायला नको. मात्र एक महिला केजमध्ये आहे, तिचं नाव आपल्याला माहिती आहे, ते नाव नको घ्यायला आपण, कारण संध्याचं नाव याच्यासाठी घेतो की संध्या स्वतः आपल्या समोर आली, ती बोलली. मात्र केजच्या महिलेचं नाव असून सुद्धा आपण ते घेणार नाही. ती महिला जवळपास दिवसभर का बसून ठेवली? केजमध्ये ज्या महिलेची चौकशी झाली ती देखील निकटवर्तीय असल्याची जी सूत्रांची माहिती आहे. मात्र तिची देखील काल जवळपास 5 ते 6 तास अशी कसून चौकशी झाल्याची देखील सीआयडीच्या ज्या सूत्रांची माहिती आहे त्या सूत्रांकडून ती माहिती मिळाली. विशेष म्हणजे यामध्ये त्या महिलेला पुण्यावरून बोलवलं होतं चौकशीसाठी आणि नोटीस देऊन बोलवलं होतं अशी देखील जी माहिती आहे ती सूत्रांनी सांगितलेली. विशेष म्हणजे तिथं केज पोलीस स्टेशनमध्ये, ज्या पोलीस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल झाला आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच ठिकाणी जे आपण यातही कन्फ्युजन करायचं नको, आता हे जे 3 प्रकरण आहेत ही 3 प्रकरणं वेगवेगळे आपण तर त्यामध्ये खंडणीच्या प्रकरणामध्ये त्यांची चौकशी करण्यात आली आणि त्याचबरोबर त्या केज पोलीस स्टेशनमध्ये ज्या महिलेची चौकशी करण्यात आली पुण्यावरून जवळपास 5 ते 6 तास, ती महिला कोण हा जो प्रश्न आहे तो हा प्रश्न बहुतांश लोकांना धक्का देणार आहे, बहुतांश लोकांना अनुत्तरित आहे. आणि नेमकी तिची एवढा वेळ चौकशी केली गेली तर तिचे आणि महिला पॉलिटिकल करिअरमध्ये नाही, जशी संध्या पॉलिटिकल करिअरमध्ये पॉलिटिकल निवडणूक असतील किंवा नेत्यांच्या संपर्कात महिलांना राहावं लागतं.
पण त्या महिलेचा राजकीय काही कारकीर्द नाहीच आहे. आतापर्यंत तर कुठल्याही राजकीय व्यासपीठावरती गेल्या अनेक दिवसापासून पत्रकारिता करताना अशा पद्धतीने कुठल्याही पद्धतीची चर्चाही झाली नाही, कुठल्या पद्धतीने स्टेजवरती देखील आलेलं चित्र पाहायला मिळालं. म्हणजे अचानक समोर आलेली निकटवर्तीय महिला एवढं म्हणू शकतो, एवढंच म्हणू शकतो. अचानक समोर या प्रकरणामुळे समोर आली. या प्रकरणामुळे समोर आलेली आणि साहजिकच 6 महिन्यापासून जे काही सीआयडी कॉल रेकॉर्ड तपासते, सीडीआर तपासते, या सीडीआर मध्ये जे काही ज्या व्यक्तीशी जास्त काळ संवाद साधलेला आहे, ज्या व्यक्तीशी व्हॉट्सअपचे चॅट जास्त वेळ झालेले आहेत आणि ज्याच्याशी काही बँक ट्रान्झॅक्शनचे काही जास्त झालेले असतील, अशा अनुषंगाने जी जवळची व्यक्तींना बोलवलं जाते, त्यांची तपासणी चौकशी केली जाते आणि चौकशी करून त्यातून काही इन्फॉर्मेशन मिळते का हे देखील शोधण्याचा प्रयत्न केला जातो. विशेष म्हणजे आपल्याला यात आणखी काही गोष्टीचा उलगडा करत असताना सीआयडीनं ज्या पद्धतीने आर्थिक खाते सीज केलेले आहेत, तर आर्थिक कुणाचे काय संबंध होते आणि त्यातून काय ट्रान्झॅक्शन म्हणजे अनऑफिशियली बोलताना त्याच गोष्टी सांगितल्या की आम्ही 6 महिन्याचा सीडीआर याच्यासाठी काढला की कोण ओळखीचा आहे याच्यामध्ये, त्यांचे बँक खाते हे झाल्यानंतर त्यांना आर्थिक मदत कोणी देऊ शकतं का आरोपीला, त्यासाठीच्या या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आधीच आपण जसं बोललो की ज्यांच्याबद्दल बोललोय ते आरोपीच आहेत असा विषयाने अनेक चौकशीसाठी बोलवत आहेत. सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट जो आपण कालपासून बातमी चालवतोय की वाल्मिक कराड समर्थन म्हणजे आत्मसमर्पण करणार. तुम्ही बीडचे आहात, वाल्मिक कराडांच्या जवळच्या एक नेता म्हणून त्यांचं तुमच्याशी भेटीगाठी नेहमी व्हायच्या, आत्मसमर्पण करू शकता? वाल्मिक कराड आत्मसमर्थन करू शकतील यावरती आत्ताही मला विश्वास बसत नाही, कारण त्यांची स्टाईल आहे, त्यांची एक दबंगिरी आहे. ज्यापर्यंत आतापर्यंत ज्या काही सगळ्या घडामोडी पाहिल्या त्यांच्या कार्यक्रम ऑर्गनायझेशन पासून सगळ्या गोष्टी, तर ते सरेंडर करतील असं वाटत नाही. पण ज्या पद्धतीने सीआयडीनं जो तपासाचा फास आवळलेला आहे, त्या जवळच्या सगळ्या व्यक्तींची चौकशी केली जाते, त्यांना पोलीस स्टेशनमधून आणून बसवलं जाते, 8-8 तास त्यांची चौकशी केली जाते. विशेष म्हणजे आर्थिक धागेदोरे ज्यांच्याशी आहेत त्यांना सुद्धा बोलवलं जाते. पक्षपदा पातळीवरती ज्यांचे कुणाचे संबंध होते त्यांना देखील बोलवलं जाते. त्याचबरोबर कुटुंब असेल आणि इतर जे काही नातेवाईक आहेत त्यांना देखील बोलवलं जाते. जसं की काल आपण सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी अनऑफिशियली ज्या काही गोष्टी आपल्याशी डिस्कस झाल्या त्यामध्ये 150 ते 200 व्यक्तीची चौकशी केली गेली आणि जे ससेमिरी चौकशीचा जो ससेमिरा आहे तो आता कुटुंब असेल, जवळचे हितसंबंधाच्या लोकांपर्यंत पोहोचला, त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर सीआयडी बहुतांश वेळा काय करते की प्रेशर करण्याचा जो प्रयत्न केला जातो की चहू बाजूने घेण्याचा प्रयत्न. हे स्ट्रॅटेजी असतात सीआयडीच्या, राजकीय दबाव, त्यानंतर सामाजिक दबाव, त्यानंतर सरळ सरळ मेंटल टॉर्चर असतं त्यांचं. आणि आरोपी जो बाहेर आहे, फरार आहे, त्याला जर कळालं आपल्या घरच्या लोकांना आपल्यामुळे त्रास होतो, खास करून महिलांना जर आणून अशा वेळेला बसवलं गेलं, हा तपासाचा जरी भाग असला तर एक मानसिक दबावाचा एक स्ट्रॅटेजी असते सीआयडीची, ती सुरुवात केलेली. आणि सीआयडी सगळ्यात शेवटचा पत्ता हा खोलतो, म्हणजे सीआयडीने आता शेवटचा पत्ता टाकला. 100% सीआयडीनं तो शेवटचा पत्ता टाकलेला आहे. आणि काल ज्या पद्धतीनं ज्या आर्थिक संपत्ती आहेत त्या सुद्धा सील करण्याच्या अनुषंगाने, त्या जप्त करण्याच्या अनुषंगाने न्यायालयात देखील नोटीस दिली, न्यायालयाला परवानगी मागितलेली. त्यामुळे जर हितसंबंधाचा विषय झाला, आर्थिक हितसंबंधातून जोडले गेले तर खूप सारे असतील. मग हे जी काही झाकलेली प्रकरणं आहेत ती पुन्हा नव्यानं पुढे येऊ नयेत. आणि ती प्रकरणं जर आपण चौकशीच्या सामोरं गेलो, पोलिसांना सरेंडर झालो, तर सरेंडर झाल्यानंतर जे काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती चालत राहील. मात्र जे झाकलेली प्रकरण, झाकलीमूठ 1.25 लाख जसं म्हणतो आपण, ती महत्वाची गोष्ट अशी आहे की जर समजा आत्मसमर्पणाशिवाय आता त्यांच्याकडे पर्याय सीआयडीने ठेवलेला नाहीये, ते जर आत्मसमर्पण करणार असतील तर तुला वाटतं ते बीडमध्ये आत्मसमर्पण करतील? मला वाटत नाही की ते बीडमध्ये आत्मसमर्पण करतील, कारण या ठिकाणी सामाजिक संघर्ष होऊ शकतो. मला पण तेच वाटतंय. आणि सीआयडी ज्या पद्धतीने आता बातम्या सुद्धा येत आहेत की काही ठिकाणाहून ताब्यात घेतलं वगैरे वगैरे, हे जे रुमर्स असतील, खोट्या बातम्या रुमर्स असतील, त्याला काय कुठला पुरावा नाहीये. मात्र बीडचं सामाजिक सलोख्याचं प्रकरण जर बघितलं आणि इथलचं एकूण सामाजिक परिस्थिती जर पाहिली तर वाल्मिक कराड यांचा चाहता वर्ग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि मला असं वाटतं की प्रशासन तशा पद्धतीचे रिक्स बीडमध्ये त्यांना आत्मसमर्पण करेल का, किंवा ते आत्मसमर्पण बीडमध्ये येऊन करतील का, असं याला आत्मसमर्पण करायचं असेल तर त्यांना यंत्रणेला संपर्क करावा लागेल आणि त्यानंतर ते मी आत्मसमर्पण करणार वगैरे ते जाहीर करतील. परंतु प्रशासन त्यांना सांगू शकते की तुम्ही बीडमध्ये नको, सल्ला देऊ शकता किंवा त्यांना विनंती करू शकतो की त्यांना अधिकार आहे कुठेही जाऊन आत्मसमर्पण करण्याचा, परंतु ते सांगू शकतात की इथला सामाजिक सलोखा थोडा संघर्ष चा भडका उडण्याची शक्यता, त्यामुळे तुम्ही इतर ठिकाणी आत्मसमर्पण करा. 100% तोच विषय होईल. या अगोदर जर आपण बघितलं तर 13 तारखेला वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ, 14 तारखेला वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ रास्ता रोको आंदोलन झालेले होते. एवढंच नाही तर हा खोटा गुन्हा आणि राजकीय दृष्ट्या यात गोवलं जात असल्याचे देखील झालं होतं. आणि एसपी ऑफिसवरती मोर्चा देखील निघाला होता. आणि काही ग्रामपंचायतीने, आता 3 ते 4 ग्रामपंचायतीने
पत्र दिलेले आहेत, निवेदन दिले तहसीलदारांना की वाल्मिक कराड हे समाजसेवक आहेत आणि त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्यावेत. म्हणजे त्यांचा पण चाहता वर्ग मोठा आहे, मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे. आणि आपण जर आणखी यात थोडं जर खोलामध्ये गेलं तर ज्या पद्धतीने पंकजाताई यांनी दसरा मेळाव्यातून देखील ओळख त्यांची सांगितली होती, वाल्मिक कराड कोण, तर ती जी ओळख सांगत असताना धनंजय मुंडे यांचं पानही हलत नाही, ते वाल्मिक कराड. पण आता ते धनंजय मुंडे त्यांच्यामुळे अडचणीत आले हे साहजिक आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला आणि सगळ्या गोष्टी केल्या तर ते वाल्मिक कराड जरी सरेंडर व्हायचा विषय ठरला तर ते बीडमध्ये येऊन सरेंडर होतील असं वाटत नाही. सीआयडीचं एखादं कुठलं वरिष्ठ ऑफिस असेल किंवा पुणे मुंबई अशा ठिकाणी सरेंडर होऊ शकतात, ज्याच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बीडमध्ये निर्माण होऊ नये. आणि एकूणच या सगळ्या गोष्टीच्या दृष्टिकोनात ज्या पद्धतीने आता डिस्कस करतोय आपण की पूर्ण जे काही फास आवडलेला आहे, सगळे खाते सीज करणं असेल, त्यांच्याकडे पासपोर्ट पण नाहीये. म्हणजे ही एक महत्वाची अनेक गुन्हे असल्यामुळे आधीच त्यांच्याकडे असल्यामुळे वाल्मिक कराड यांना पासपोर्ट मिळालेला नाही, त्यामुळे बाहेर पळून जाण्याचा प्रश्न तो प्रश्नही येत नाही. आणि साहजिकच जर बाहेर कुठं जाता येत नाही, राज्यामध्ये देशभरामध्ये आपण सगळ्या ठिकाणी आर्थिक नाकेबंदी झाली आणि त्यानंतर पर्याय कुठला राहतो, कुटुंब, त्यात पुन्हा या सगळ्या चौकशी पण आता टॉर्चरिंग सुरू काय म्हणतो सशामिरामध्ये त्यांची सुद्धा हे होऊ नये, हाल होऊ नयेत, या दृष्टिकोनातून आता वाल्मिक कराड हा सरेंडरचा निर्णय घेतील. मात्र तो बीडमध्ये येऊन सरेंडर करतील असं मला वाटत नाही. निश्चितपणे धन्यवाद सुरेश. आपण बघितलं की वाल्मिक कराड यांचा बीडमध्ये फार मोठा चाहता वर्ग आहे, परळीमध्ये आहे, हे नाकारता येत नाही. कारण ते अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यामध्ये आहेत किंवा राजकीय कार्यामध्ये आहेत. ते आत्मसमर्पण करतील का नाही करतील याबद्दलचं मी सुरेशला ज्यावेळेस विचारलं, त्यांनी सांगितलं आत्मसमर्पण ते करणं फार अवघड आहे. कारण काय त्यांची एक इमेज आहे, दबंग नेता म्हणून आहे, सडाफटिंग नेता म्हणून आहे, बिंदास नेता म्हणून आहे. परंतु आता त्यांची सगळीकडूनच जे आहे त्यांना घेरण्याचा प्रयत्न सीआयडीने केलेला आहे. आणि ज्या पद्धतीनं सीआयडी त्यांना घेरते आहे त्यानुसार आपल्याला सहज सांगता येतं की आता वाल्मिक कराड यांच्याकडे आत्मसमर्पणाशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण आर्थिक नाड्या बंद झालेल्या आहेत, घरातल्या जवळच्या लोकांना आणून मानसिक दबाव सीआयडी देते आहे. हा स्ट्रॅटेजीचा भाग आहे. कारण फरार आरोपी त्यामुळे रागात यावा किंवा तो अगदी आपल्या घरच्या लोकांना आपल्यामुळे त्रास होतो या मानसिक भावनिक विचारात जावा आणि तो बाहेर येईल, अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी असते. आणि जसं मी आधी सांगितलं की ज्यांच्याबद्दल आम्ही बोललो त्या 2 महिलांबद्दल सीआयडीने त्यांना या ठिकाणी आणलं, सीआयडीने चौकशीसाठी बोलवतं, याचा अर्थ त्या आरोपी आहेत किंवा त्या दोषी आहेत असं अजिबात नाही. अनेक लोक या ठिकाणी आले, त्यांना बोललं आणि त्यांना सोडून दिलेलं. त्यामुळे आता नेमका प्रश्न असा आहे की वाल्मिक कराड यांच्यासारखा दबंग बिंदास नेता आत्मसमर्पण करेल का, आणि आत्मसमर्पण केलं तर ते कुठं करणार, हा दिवसभरातला प्रश्न सगळ्यांच्या समोर असणार. नमस्कार, मी सिद्धार्थ गोदाम आणि माझ्यासोबत आहे